आमच्या नाऱ्याशी यार चुपच नाही नाऱ्यावाल्या देवकच नाऱ्यावाल्या कल्याण शहरात फेमस असं एकच यश बाबा ऍक्सिडेंट झालं तर एवढी जण लोक जमले गाडी ठोकाडोगी आई गावदी प्रसन्न आई गावदी प्रसन्न यश सुनील गायकवाड यांचा घरचा साथ पोलीस आणि आमदार गाडीचा ड्रायव्हर अचूक ड्रायव्हर बोल्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाचा बालाजी बोल्या शंकरा नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजचा ब्लॉग असा होणार आहे की आजचा आहे तिसरा दिवस. तर आता जस्ट उठलो, फ्रेश झालो मस्तपैकी आणि चहा बी पिऊन घेतला. आता चालायला सुरू करायचं आहे कारण की आज खूप लेट झालेला आहे. 6 वाजता निघालो आम्ही आणि अजून बाकीची पोरं गेल्यात पुढं. तर चला आता फटाफट निघूया पुढं. पोरं पण थांबलं. काहीच मला एकट्यालाच सोडलं आहे आणि यावी गेलेत पुढं, मला माहीत पण नाही. तर आता यावी थांबल्यात का नाही माहीत नाही, तर यावी पालखीसोबत पण गेले असतील आणि मला काही दिसतच नाही कालोखात. कुठं चालतं कुठं चालत नाही, डायरेक्ट खड्ड्यात बिड्ड्यात जाईल. तर चला आता जाऊया. हे कुठे ते बघायला लागेल. फटाफट चालते. एकटा असं वाटते, बोर होतं एकटा असल्यावर. तर चला काहीच आता आम्ही नाश्ता खायला थांबलोय. तर अर्ध्या रोडला आहे. तर सर्वांना भूक लागलेली. तर बघू आता नाश्ता बिस्टा करून घेऊ मस्त पैकी, कारण की आदेश कुठला नाश्ता भेटणार आहे ना आपल्याला. भेटेल बाई. अध्यक्षाला सांग काय मिसल भाऊ अध्यक्षाला पैसे पाठवा, सांग जीपेला. फोन कर जीपेला पैसे पाठव. काटण खायला पहिला. तर चला काय आता फटाफट आम्ही वडापाव घेतले. आहे पाटील आहे ना स्पॉन्सर, पाटील आहे ना. नीट आहे का इथे, नंतर व्हिडिओ काढेल पैसे देताना पण तेव्हा पैसे काढ. चालेल ना. आमच्यात योच कमवतो रिक्षा. आम्हीच कमवित ना, आम्ही असं मुकटमध्ये शेड आहे तो आज आमचा. शेट आहे तो आहे. पैसे देताना व्हिडिओ काढून मी. तर चला गाईस आता आम्ही पोचलोय घाटात. तर घाटात चालू होईल आणि इथं पालखी थांबायची. तर यावर्षी आम्ही थोडा लेट झालो, तर पालखी थांबली ना आमच्यासाठी. म्हणजे आमच्यासाठी पोरं दुसरे असतील, त्यामुळं फटाफट वरती चढवली. त्यामुळं आत्ता फोटो काढायला काय भेटणार नाही, आता फटाफट चालायचा. अरे काय संगम चाल, काय चालले हा हा पाहू शकता. हा. तर आम्ही आहे घाटामध्ये हा चालत आहे. तर हा आणि एक गोष्ट राहिली काहीतरी. काय राहिले जास्ती मला आता तिसरा दिवस आहे, ब्लॉग मध्ये काय घेतला नव्हता. या गोष्टीचा मला राग आले. पत्री डेंजर मारतो रे, पण आपला फॅन झालो काल नाही फॅन झालो दिसतो माझा. जसा वाजी होता ना, मी बघत राहतो. नाही ना, तू भाऊच लोकांना वाटेल बरं की आपण अवकाळीचे भेटले. तर चल लवकर चल, आपल्याला पालखी नाही भेटली. चला चला. मागच्या वेळी तरी फोटो काढायला भेटलेला आपल्याला. हो ना. एक वीर माते की जरी मरी माते की जय माते की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम महादेव. ये बोल्या शंकरा शंकरा, ये बोल्या शंकरा. आवड तुला बेलाची बेलाचा बालाजी बोल्या शंकरा. गाड्या सुटल्या.
लढत झाली, सुंदर अशी लढत पाहायला भेटली. सोनारवाडा गाडी हल तुझ्या आईला तर चला गाई जाऊया. अजून आपल्याला पूर्ण घाट चढायचंय. तर अजून तर आपण स्टार्ट केला घाट चढायचा. तर आज तर आपल्याला पूर्ण एकविरा मंदिराजवळ पोचायचं. तर रात्र होईल आपल्याला 7 किंवा 8 वाजतील. तर खूप मजा येणार आहे. तर तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा. आणि आम्ही खूप रस्त्याने जाताना खूप मजा करत जाणार आहे. तर चला आता थोड्या वेळातच आपला नाश्त्याचा स्पॉट पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो नाश्त्याला काय आहे. अंग धुवून राहिलं ना पालखी राहिले. कोणच्या गाडी रे? वट अंग कोण धवल रे? हाकलले म्हणजे अंग ना धावायचं का? पालखीला आले ना लवकर उठले आहेत का तुला? झोपून जाईल तेव्हा छोटा पोऱ्या हा तू अंग बोल धवा का? पालखीला हात लावला परत रिटर्न पाठवेल. अंग ना धवला काही ना पालखीच्या इथे आली. मग तुला लवकर उठत आहेत का? हा आई गावदी प्रसन्न, आई गावदी प्रसन्न. या सुनील गायकवाड यांचा घरचा साथ, पोलीस आणि आमदार, गाडीचा ड्रायव्हर अच्युत ड्रायव्हर. नाव नाही विसरलो. अचूक ड्रायव्हर वाला गाडी कशी पळाली बाई? गाडी पळाली, धुरळा पाहायला मिळाला. सेमीसाठी पात्र, ड्रायव्हरला 2000 रुपये पारितोषिक. 2000 रुपये भेटतील. चला पाठवा लवकर. अनुज झाला, अनुज शेठ झाला. शेट झाला. त्याला बघू शकता. काय रे मिसळ पाव आहे का? इथं साफ पण झाले. अरे मी साफ केले रे, मला आणून दिले. मला माहित नव्हता. हा लाईन लावलेली तिथे बोलतो. पण मी लाईन लावली ना. नाशिक ढोलवाला वाटतं बघ ना. काय बोलला? तर चला काहीच आमचा नाश्ता बिष्टा झाला. आता आम्ही परत चालायला कंटिन्यू केला. तर आम्ही डोंगरातून चाललो आता मस्तपैकी. बघू शकता थोडी शॉर्टकट मारला जरा डोंगरातून. आम्हाला पकडला म्हणून अध्यक्षाने पकडला तरी आम्ही असा नव्हतं कस. ए तुमच्या माणसाला घ्या रे संभल. चल आम्ही आता खंडाला घाटायचं बाबाजवळ पेरू खायला थांबलोय. तर सर्वजण बसले. आता घेतले पेरू. तर अजून घेतोय, अजून देतोय बाबा. डायरेक्ट डोंगरांचा हे बाजू. खपलं वाटतं. तर चला गाईज आता आमचं स्पॉट आहे. आम्ही मारले डोंगरावरून. आता डोंगरावरून हे पण इथं वरती स्पॉट आहे. तर डोंगरावरून जायचं आपल्याला. इथून चढचं. हो बाबा गाईज डोप्यांची तर वाट लागल्या. पाय तर असे वाटतात बाजूला काढून ठेवावे, एवढे बेकार दुखत आहेत ना. खाऊ नाही चालायचं म्हणजे 30-40 किलोमीटर. मर जाएंगे पर जान नहीं देंगे. कैसा है डायलॉग? मर जाएंगे मतलब जान नहीं देंगे. बसलं नाही बाई याला चिडतात. धर रे त्याला. बाकड्या उभा राहा तू. पगार हे डोला काय
तर चला गाईज आमचं आता जेवण झालं. आता आम्ही आता परत चालायला चालू करू. आणि बघा इकडं आपला डीजे वाजतोय दरवर्षीप्रमाणे. अजून 1 घंटा किंवा अर्धा घंटा डीजे वाजू, मग डायरेक्ट आपल्याला एक सोबतच जावं लागेल. कारण की घाटात एक सोबतच जावं लागतं, तर लास्टपर्यंत एक सोबतच राहावं लागेल. तर चला आता फटाफट जाऊया आणि तिथे जाऊन नाचू थोडाफार. मग नंतर गाईज आम्ही आता फायनली चहाच्या स्पॉटवर थांबलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता 2-2 चाय घेतलेले, सर्वजण बसलेले आहे. यावर्षी लवकर स्पॉट आला चहाचा, कारण की मागच्या वेळी इथं पेट्रोल पंपला होता. यावर्षी इकडे केलं, थोडा लवकरच आलो आहे मी. यावर्षी काय खास चालतात काय माहीत नाही. हे बघा कसं जोड व जोड जोडी व जोड भाऊ पोट भरू ना पोट बहिणा डेंजर आहे. 251 नवीन ब्लॉगर आहे. तर चला झाले लफडे झाले. गाडी ठोकली भाई, डायरेक्ट गाडी ठोकाठोकी गाडी ठोकाठोकी गाडी ठोकाठोकी झालं झाले. हॅलो दिलं दिलं आता आम्ही चाललोय माहेर घराला. आता जस्ट माहेर घराची इथं पोहोचलो. तरी बघा सर्वजण थांबल्यात, अजून पालखी मागे आहे. तर पहिले आपण माहेर घराला जाऊ, मग त्यानंतर एकविरायची इथं. तर रात्र होईलच, आम्हाला 7-8 वाजतीलच. तर बघू आता पालखी आली की लगेच आपण निघू. तर चला बघूया. माहेर घराला पालखी आलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आलेत 8 जण, आता पालखी घेऊन माहेर घरात जातील. तर चला जाऊया पाया पडायला.
सर्वांना अक्षय आनंदात ठेव भगवंता. आई माऊलीचा चला गाईज, आता आम्ही माहेर घरावरून निघालो. तर आता आपल्याला जायचं डायरेक्ट एकविरा माऊलीच्या जो गेट लागतोय तिथं प्रवेश ना प्रवेशद्वार. तर चला आता फटाफट चालूया. अजून 3 किलोमीटर असेल आपल्याला चालायचं आहे, 3 किलोमीटर. आणि ते श्रेयसला वाजवायचं आहे, त्यामुळे आम्ही फटाफट निघलो. कारण की पालखी आली तर गडबड होईल थोडीफार, म्हणून आता माहेर घराला पालखी आहे. आम्ही जो टेक होता तो घेतला आणि फटाफट निघलो. आता आपल्याला डायरेक्ट तिकडं एकविरेला मला की वाजवत नेऊ आपण डायरेक्ट. तर बघा रिक्षाचा ॲक्सिडेंट झालेला आहे. ही रिक्षामध्ये चुरा झालाय, चुरा झालाय रे साप तुझा. ऍक्सिडेंट हे चिमकलं आतमध्ये, आतमध्ये चिमकलंय. हे बाबा ऍक्सिडेंट झालं तर एवढी जण लोक जमले. सो गाइस फायनली आम्ही पोहोचलेलो आहे एकविरेला. तर आम्हाला किती टाइम लागला माहिती आहे का? 7:30 वाजले पोहोचायला. तर बकलोल इधर आ हां चले आगे आ ना. तर खूप फास्ट आलो, माहेर घर पुरा केला. आता हे बघा जस्ट गेटावर पोचलोय. आता बघू जरा आराम करू आतमध्ये, नाही तर कुठेतरी बसू मस्त वेगळी. अजून पालखीची यायची वाट बघायची. पालखी चला नाही पूर्ण नाही इथे ब्लॉग चालू. तर चला हे बरंच ना. हां सुकट खाली गेल. तर चला तर मस्त आराम. चला गाईच, आता आम्ही पोहोचलो आमच्या स्पॉटवर. तर मागच्या वेळी वेगळा होता, कारण की यावर्षी वेगळा स्पॉट आहे. तो लय आतमध्ये आहे, तर वाट लागले शेतातून यावं लागतं आम्हाला. बघू शकता तुम्ही. तर नक्की रोड कुठून आहे माहीत नाही, आणि लांब पण खूप झाला आहे. कारण की पहिले जवळच होता जवळपास, तर आता तर लयच लांब झाला. तर बघू आता ऑर्केस्ट्रा पण आहे, ऑर्केस्ट्राला पण लय मजा आहे नाचायला. तर पहिले जाऊ आपली जागा टिपू, मग त्यानंतर फ्रेश बिश होऊन बघू जायचं असेल तर तिकडे जाऊ. तर गाईज आम्ही आता फायनली पोहोचलेलो आणि जागा टिपून ठेवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आमचा हॉल
मग हॉलच झाला ना आता हे आपल्यासाठी हॉलच झालं सगळं. तर आता ऑर्केस्ट्रा पण चालू झालाय तर थोड्या वेळात नाचायला पण जाऊ. तर असं वाटतं ना चादर घेऊन 2-3 चादरी घ्यायला लागतील अंगावर एवढी थंडी बेकार आहे. तर एक चादर तर घेतली अजून चादर आहे घेतो अंगावर डेंजर आहे. तर चला आता बघू थोड्या वेळात नाचू पण आणि जेवायचं पण आहे तर थोडा आराम करू मग नंतर जाऊ. गणपत दादा गायकवाड आमची बरोबरी करता काय तुमचा बाजार उरका राजाला या जनावर केलं सरका राजाला या दुसरं घेऊन हाता बाजूला सरका बैलांच्यावरून भांडणं बैलांच्या गाण्यांवरून भांडणं चालू आहे त्यांची बघा. सगळी बोलतात माझ्या बैलाचं नाव घ्या. सगळी बोलतात प्रत्येकाची बैलांची नाव घ्यायला तुमच्यात काय ना वाटतं नाव होणार बैलांची नावं रद्द करण्यात येईल. डायरेक्ट ऑर्केस्ट्रा बंद. अरे सगळ्या बैलांची ना
शहरात फेमस असं एकच यश मला काहीच मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.